नमस्कार मित्रांनो, आजच इंदोरीकर महाराज यांच्या कन्याचा विवाह सोहळा आपल्या गावात पार पडला, गुंजाळवाडी संगमनेर येथे. तर बघूया काय काय तयारी केली होती त्यांनी आणि किती एकरात. साधारणतः 40 एकरमध्ये हा परिसर पूर्ण भरलेला होता. तर ही बघू शकता मंडपाची मागची बाजू, हा सगळा पार्किंगचा एरिया आहे. तर पार्किंगची सोय 2 व्हीलर आणि 4 व्हीलर अशी दोन्ही साईडला केलेली आहे. पुणे नाशिक हायवेची आणि संगमनेर शहरालगत अशी सगळ्या दृष्टीने सोयीस्कर असलेली कनेक्टिव्हिटी इथं या 40 एकर प्लॉटमध्ये महाराजांना थोडी सोयीस्कर वाटली, त्यामुळे त्यांनी कदाचित या जागेची निवड केली असावी. तरी हा बघू शकता तुम्ही, हा मेन एंट्रन्स आहे आणि या मेन एंट्रन्समधून आपण आत्ता एंट्री करतो आहे. तर इथं पूर्ण एक ध्वज जो की पुढं सप्ताह अरेंज केलेला आहे नेक्स्ट महिन्यामध्ये. तर त्या ध्वजारोहणसुद्धा इथं सुरुवातीला होणार होतं 4 वाजता. आणि हा मेन एंट्रन्स आहे त्याचा डेकोरेशनचा. हे सगळं जोंधळे डेकोरेटर्स संगमनेर यांना दिलं होतं. हा बघू शकता तुम्ही, सप्ताहाचा गगनगिरी महाराजांच्या सप्त्याचा ध्वज पण इथं उभारलेला आहे. हे मेन गेट जवळपास मोठा भव्य दिव्य 30 ते 40 एकरमध्ये हा लग्नविवाह सोहळ्याचा मंडप उभारला होता. झुमर असेल, LED स्क्रीन असेल किंवा बाकी पण गोष्टी यात समाविष्ट केलेल्या होत्या. हे सगळा मेन हॉल आहे लग्नाचा परिसर. आणि ते बघा आता CCTVचे कॅमेऱ्यांचे पण कामं चालू होते. आणि ह्याच्याच उजव्या बाजूला जेवणाचं मोठं कंपार्टमेंट उभं केलं होतं. हे तुम्हाला जेवणासाठीचं पलीकडचं साईड. ह्या विवाह सोहळ्यासाठी आज 2.5 ते 3 लाख पब्लिक जे आहे संख्या इथे उपस्थित राहणार आहे. आणि त्याच निमित्ताने महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. साधारणतः 6 ते 6:30च्या दरम्यान मुख्यमंत्री सर येतील आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाराजांचं इथे एक 15 ते 20 मिनिटाचं प्रवचन होणार आहे आणि त्यानंतर विवाह सोहळ्यास जो आहे तो हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. साधारण काय मेनू आहे, किती बैठक व्यवस्था आहे? जेवण हे अगदी सर्वसामान्य घरात जसं जेवण बनतं त्या पद्धतीने हे जेवण करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे यात असं आहे की VIP मंडळींनाही घरगुती जेवण आणि सामान्य लोकांनाही घरगुती जेवण, याच्यात महाराजांनी कुठेही दुजाभाव केलेला नाही आहे. या निमित्ताने मी ते सांगू इच्छितो. साखरपुड्याच्या वेळेस महाराजांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. आताही लग्न अतिशय टोलेजंग पद्धतीने करताय. साखरपुड्यामध्ये जे काही महाराजांना ट्रोल करण्यात आलं होतं याला आम्ही साधारणतः काही विशेष महत्त्व देत नाही. कारण मुलीच्या बापाची जी काही इच्छा आहे, वडिलांची जी काही इच्छा असते, हे कुठल्याही मुलीच्या वडिलांची इच्छा, स्वतःचा जो लग्न आहे मुलीचं ते व्यवस्थितरित्या पार पाडणं हे मुलीच्या बापाची इच्छा असते. आणि त्याच पद्धतीने महाराजांनी सांगितलं होतं. आणि महाराजांनी प्रबोधनातून हेही सांगितलं होतं की तुम्ही लग्न जे काय करता ते कर्ज काढून न करता स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीने करावं. या निमित्ताने मी हा एक मुद्दा उपस्थित करू इच्छितो. मी तुम्हाला सर्व तयारी केली होती प्रमुख पाहुण्यांसाठी. आणि जवळपास जुन्नरवरून मुलाकडचे भरपूर पाहुणे आणि मुलीकडचे या संगमनेर, अकोले, नाशिक या सर्व परिसरांमधून माणसांची एंट्री होती. साधारणतः एक अंदाज घेतला तर 50 ते 60 हजार माणसं इथे बसण्याची कॅपॅसिटी होती. आणि पलीकडे बाहेर पार्किंग एरियामध्ये पण भरपूर असा मोठा लोकांचा जमाव होता. ही दृश्य आहे साधारणतः दुपारी 2 ते 4ची, जी की पूर्ण तयारी चालू होती. पुढे आपण स्टेजकडे जाऊन बघूया. जोंधळे डेकोरेटर्स मार्फत बघूया काय तयारी केलेली पूर्ण. गावामध्ये एवढा मोठा शाही विवाह सोहळा होतो म्हटल्यावर गर्दी तर होणारच. ही सगळी VIP मंडळींसाठी पुढं चेअर लावलेले आहेत. तिथं
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांची उपस्थिती होती. आणि हा भव्य दिव्य सेट तुम्हाला दिसतोय. तर ही सगळी तयारी या लग्न समारंभ प्रसंगी केली होती. ही VIP चेअर आणि इकडे पाहुणे मंडळींसाठी स्पेशल खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तसं उजव्या साईडला साधू संत महंत त्यांच्यासाठी पण सेपरेट बसण्याची अरेंजमेंट केली होती. राजकारणातील सगळे नामवंत मंडळींचा यात समावेश होता. छगन भुजबळ असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे असतील, त्यानंतर लंके साहेब, त्यानंतर सत्यजित तांबे, थोरात साहेब या सर्वांचा मोठमोठ्या मंडळींचा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. ही तुम्हाला जेवणाच्या अरेंजमेंटसाठी व्यवस्था केलेली दिसेल. ती बघू शकता तुम्ही. साधारणतः 2,000 ते 3,000 लोक एका वेळी जेवायला बसतील एवढी कॅपॅसिटी केली होती. इकडे जेवणाचा कक्ष, ही जेवणाची सोय चालू होती. पुरी भाजी, डाळ भात, लाडू आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी तयार केलेले दिसतील. या लग्नासाठी साधारणतः दुपारी लोकांनी कमी उपस्थिती दाखवली, परंतु 6 ते 7च्या दरम्यान सर्व लोक आपल्या दुधाचे किंवा चारा पाण्याचे नियोजन करून सगळे 7 वाजता सगळे लोक उपस्थित झाले आणि प्रचंड मोठा गर्दीचा इथे जमाव तयार झाला. पूर्ण भरलेलं होतं. पत्रकार बांधवांची तर काहीच, पत्रकार बांधव कंटिन्यू मीडिया ही बाईट घेत होते. आचार्यांना पण नाही सोडलं त्यांनी. आणि तयार झालेला पूर्ण सेट साधारणतः तुम्हाला या प्रकारे दिसेल. गुंजळवाडी गावामध्ये हे त्याचे व्हिज्युअल. पंचक्रोशीत हा अतिशय मोठा विवाह सोहळा होता. भरपूर प्रमाणात साखरपुड्यावरून महाराजांना ट्रोल केलं होतं, पण महाराजांनी त्या गोष्टीकडे लक्ष न देता पुन्हा त्यांना जे त्यांच्या मनात होतं, आपल्या जवळच्या माणसांना एकत्र कसं भेटता येईल, तर हे निमित्त साधून त्यांनी जवळच्या माणसांना एकत्रित बोलवलं. त्यांचे जे काही चाहता वर्ग असेल तो सर्व या ठिकाणी त्यांना एकत्रित भेटण्याचं हे मेन कारण होतं. देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होतं. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सत्यजित तांबे, सुजयदादा विखे यांची उपस्थिती या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाली. सर्व क्षेत्रातील लोकांच्या बरोबर चांगले संबंध आणि हे असणारा हे कीर्तनकार महाराज. एकनाथ शिंदेंची उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि त्यांच्या हस्तेच या गगनगिरी महाराजांच्या सप्त्याचं ध्वजारोहण करण्यात आलं.